नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा आपला टॉपिक जरा वेगळा आहे. अ, व- मला एका माझ्या विद्यार्थ्याने एक ॲप शेअर केलेलं माझ्याबरोबर. तर मला ते खूपच चांगलं वाटलं आणि ते वापरायला पण खूप सोपं आहे. मला माहिती नाही आहे हे ॲप कोणी बनवलेलं आहे. परंतु मला हे खूप जणांना उपयोगी पडेल. आपण जे स्पर्धा परीक्षा देतो यांना उपयोगी पडेल. म्हणून मी हे सोबत शेअर करत आहे आणि मी स्वतः हा बघितलेला आहे. त्याचा इंटरफेस आणि जशी माहिती उपलब्ध करून दिलेली आहे त्याने ती खूपच चांगली आहे. तर तुम्ही जे गुगलचं ॲप स्टोअर आहे त्याच्यात जाऊन तुम्ही सर्च करू शकता YCMU आणि बालभारती. तुम्हाला हे ॲप मिळेल. ओके. तर नाव मी तुम्हाला सांगितलेलं हे नाव आहे त्याचं. तर आपण बघूया की तर या ॲपमध्ये काय केलं की त्यांनी जी आपली महाराष्ट्र बोर्ड आहे, आपण म्हणतो की बऱ्याचदा आपण म्हणतो की मराठीत संदर्भ साहित्य चांगले उपलब्ध नाही आहे. तर हे या ॲपमध्ये महाराष्ट्र बोर्डची सर्व पुस्तकं दिलेली आहेत. म्हणजे की 11वी-12वीपर्यंतची पुस्तकं दिलेली आहेत त्यांनी. लेटेस्ट बुक्स पण त्यांनी दिलेले आहेत. याचबरोबर YCMUची जी ग्रॅज्युएशनची पोस्ट ग्रॅज्युएशनची जी संदर्भ साहित्य आहे ते सुद्धा त्यांनी टॉपिक वाईज उपलब्ध करून दिलेले आहे. तर मग आता बघूच आपण की आणि काय होतं की आता बाजारात खूपच पुस्तकं उपलब्ध झालेली आहेत आणि ती पुस्तकं अशीच म्हणजे ही जी पुस्तकं आहेत ती मूळ संदर्भ आहे YCMUची नोट्स किंवा बालभारती. तर त्या पुस्तकांवरनं त्यांनी पुस्तकं छापलेली आहेत आणि त्यांच्या किमती बघितल्या तर खूपच आहेत. 300 400 एवढंसं छोटंसं बुक असेल. एक साधारण झेरॉक्सला घेऊन गेलो तर त्याचे 100 रुपये पण नाही होणार. परंतु त्याची किंमत असते 300 350 रुपये. काही काही उगाच कलरफुल पुस्तकं पब्लिश केलेली आहेत. म्हणजे की एकदम एक बाजारपेठ निर्माण झाली आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षा म्हणजे एकदम बाजारपेठ झाल्यासारखी झालेली आहे. कमर्शियलायझेशन खूपच झालेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला हे करतो म्हणजे की ही एकदम स्टँडर्ड बुक आहेत. तुम्ही जर याच्यातून अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच चांगले गुण मिळतील. आणि जर तुम्ही असेच कुठले बाजारातले वेगवेगळे जे पब्लिकेशन येत आहेत त्याचा अभ्यास करत राहिला तर काय होईल की त्यातून काही प्रश्न येतीलच. म्हणजे की 3-4 प्रश्न तर नक्कीच पडतील. पण तुम्हाला सगळेच प्रश्न सोडवता नाही येणार किंवा त्याच्यापेक्षा जास्त सोडवता येणार नाही. कारण की त्यांनी काहीतरी कुठली तरी माहिती त्या पुस्तकांमध्ये दिलेली नसते. पण ही जर पुस्तकं वाचली तर तुमचे कॉन्सेप्ट, तुमच्या संकल्पना आणि आणि परिपूर्ण अशी माहिती तुम्हाला मिळेल. तर आपण बघूया अधिक वेळ न घालवता राज्यशास्त्राची बघा की 6वीपासूनचं बुक दिलेलं आहे. 7वीचं, 8वीचं, 10वीचं, 11वीचं, 12वीचं प्लस ही जी आहे ती YCMUची पुस्तकं आहेत. आता मूलभूत हक्क आपल्याला टॉपिक आहे म्हणजे PSIला आहे, एक्साईजला आहे. तर याचं हे चांगलं पुस्तक आहे. मूलभूत हक्क, नागरिक स्वातंत्र्य व रोजगार हक्क. तर असं तुम्ही काय करा की टॉपिक वाईज शोधा. तुम्हाला जी वाटतात की जी महत्त्वाची टॉपिक आहेत. सगळीच पुस्तकं काय वाचायची गरज नाही. पण जी तुम्हाला गरजेची वाटतात आणि त्या पुस्तकांमधले पण सगळे टॉपिक वाचायची गरज नाही आहे तुम्हाला. फक्त जे तुम्हाला गरजेचे वाटतात तेवढेच तुम्ही टॉपिक करा आणि इतर टॉपिक करायची गरज नाही. तर हे 9वीचं भूगोल आहे ते नवीन आलं आहे वाटतं. म्हणजे कव्हरवरनं तरी वाटतं की हे नवीन पुस्तक आहे. तुम्ही जर 6वी ते 12वीचे जर भूगोल वाचलं तर तुमचं जगाचा भूगोल चांगला होईल, महाराष्ट्राचा भूगोल चांगला होईल, भारताचा पण भूगोल चांगला होऊन जाईल आणि प्राकृतिक भूगोल आणि राजकीय भूगोल हे दोन्ही सुद्धा चांगले होऊन जातील. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही पुस्तकं नक्कीच अभ्यासा आणि ही फ्री ऑफ कॉस्ट आहेत. PDF मध्ये उपलब्ध आहेत. जर एखाद्याला कुठे कुठे लांब राहत असेल किंवा त्यांना वेळ मिळत नसेल किंवा उगाच काय असं पण होतं की उगाच पैसे जरी असले आणि आपण सगळी पुस्तकं खरेदी करून ठेवली तर उगाच असा गठ्ठा निर्माण होऊन जातो आणि त्याच्या गठ्ठ्याचं पण टेन्शन निर्माण होतं आपल्याला. तर मग त्याच्यापेक्षा हे आपल्याच मोबाईलमध्ये किंवा मोबाईलमध्ये नाहीतर कम्प्युटरवर तुम्ही पुस्तकं वाचू शकता. एक 5.5 इंचाचा जर
तुमचा मोबाईल असेल तरी त्याच्यात मस्तपैकी ही पी डी एफ तुम्ही वाचू शकता. पी डी एफमध्ये तुम्ही मार्किंग देखील करू शकता. त्यामुळे याचा हा फायदा आहे. विज्ञानाची पुस्तकं आहेत. कृषीची पण पुस्तकं आहेत. आणि हे असे काही वेगळे टॉपिकसुद्धा आहेत. सहकार, पुस्तपालन व लेखाकर्म, शिक्षणशास्त्र. आणि त्यांनी टाइम टेबल पण दिलेलं आहे या ॲपमध्ये की अजून बुक्स अवेलेबल होती. आणि काही काळानंतर अजून ती पुस्तकं ॲड पण करणार आहेत वेगवेगळ्या विषयावरची. समाजशास्त्राचं पण पुस्तक आहे. या 11वी-12वीचं समाजशास्त्राचं पुस्तक आहे. तर बघा, म्हणजे की आजचा जरा टॉपिक वेगळा होता. मला वाटलं की हे तुम्हाला फार उपयोगाचं आहे, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं. माझा चॅनल सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ लाईक करायला प्लीज विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.